अक्कलकोट तालुक्यामध्ये अवैध धंद्यांचा भरपूर सुळसुळाट आहे आणि त्या अनुषंगानेच याला कुठेतरी प्रशासनाचा हात आहे असा तुमचा आरोप आहे. काय नेमकं प्रकरण आहे, काय सांगाल? माझं नाव विश्वनाथ विठ्ठल इटेनवरू, माजी पोलीस पाटील हालळेमई, माजी सरपंच हालळेमई. मी सर्व तालुक्यात गावागावात फिरून सगळे आपले सोशल वर्कर म्हणून मी काम करत असताना आपल्या आपल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये महिंदरगी गावात अक्कलकोट तालुक्यामध्ये संपूर्ण 2 नंबर धंदा हे चालू आहे. 2 नंबर धंदे म्हणजे नेमकं काय? सगळे मटके, दारू धंदा, रमी क्लब हे सर्व चालू आहे. त्या संघाने महिंदरगी गावाच्या पंचाचर मठाचे नीलकंठ महास्वामीजी यांच्या नावाने आपल्या महिंदरगी गावातले काही मेंबर लोक, उपनगराध्यक्ष BJPचे सर्व, त्यांनी त्यांच्या नावाने वाळू उपसा केले बोरी नदीतनं बेकायदेशीर. त्याला परमिशन नाही, काय नाही. त्याला कारणीभूत संपूर्ण तहसील ऑफिस आहे. तहसीलदार मगर साहेबांनी त्यांना आम्ही किती तर सांगितलं तरी त्यांनी ऐकायला तयार नाही. चौकशी करतो, हे करतो, ते करतो असं म्हणायला लागलं आहे. परवा चौकशीला पाठवलं आहे. ते तलाठी आणि सर्कल महिंदरगीचे मंडलाधिकारी शेख मॅडम आणि महिंदरगीचे तलाठी घंटे हे दोघांनी चुकीचा अहवाल दिलेला आहे. संपूर्ण त्याला राजकीय दबावामुळं हे असं प्रशासनाने असा दाबून आहे तिथं. आणि अगोदर वाळू 40 बरस दिलं आहे. नंतर काल परत दुसऱ्या कमिटीला आम्ही नियमा म्हणून पत्र दिलं. ते कमिटी आल्यानंतर त्यांनी 120 बरसचं दिलेलं आहे. प्रशासनासह तुम्ही राजकीय व्यक्तींवर देखील आरोप करताय, याचे काय सबळ पुरावे तुमच्याकडे आहेत का? तुम्ही जे काय आरोप करताय त्यांच्यावर? आमच्याकडे सर्व पुरावा आहे, सर्व कागदपत्र आम्ही बघितलेलं आहे. वाळू तिथं पडलेला आम्ही फोटो काढलेला आहे आणि जिओ टॅगिंग केलेलं आहे. सर्व आमच्याकडे कागदपत्र संपूर्ण आहे. काय नेमकी भूमिका आता पुढची तुमची? आता आमच्या भूमिका सर्वावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये तहसीलदारसुद्धा सापडायला पाहिजे. आम्ही तहसीलदारला म्हणलो, तुम्ही जर कारवाई सर्वावर नाही केलं तर आम्ही 15 ऑगस्टला उपोषणाला बसणार आहे. स्वातंत्र्य दिन तुमचा उपोषणाचा मार्ग आहे, लोकशाही मार्ग आहे. लोकशाही दिन उपोषणाला बसणार आहे असं म्हणल्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त 3 दिवसाचा मुदत दिलेला आहे. त्यांच्यावर कारवाई करतो म्हणून. नाही केलं तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तकडे आम्ही पत्र देणार आहे. आणि मंत्रीसाहेबाला सुद्धा परवा दिलेला आहे. मंत्रीसाहेबाला सुद्धा त्यांच्यावर कारवाई करा म्हणून पत्र दिलेलं आहे. त्यासाठी त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही. ते सर्वावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि ते महिंदरगीचे जे कोण वाळू मारले त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. वाळू वापरण्यासाठी ज्या वाहनाचा, ज्या साहित्याचा वापर केलेला आहे, ते तुमच्याकडे त्याचे पुरावे आहेत तुम्ही म्हणताय सर, बरोबर आहे? काय सांगाल त्याच्या संदर्भात? ते वाळू वापर केलेलं 3 हायवे गाडी कर्नाटक देऊळगावचं आणले होते. ते सीमावर्ती भागातून तस्करी चालते असं तुमचा आरोप? हां, ते गाडी आणून वाळू मारले आणि मठाच्या नावाखाली वाळू मारून संपूर्ण घर बांधण्यासाठी सुद्धा गावागावात वाळू मारून घेतलेला आहे. तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.